नमस्कार, मी ज्ञानदा कदम, एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महत्त्वाची बातमी आहे उत्तर प्रदेशातल्या एका परिसरामध्ये संशयित दहशतवादी लपल्याची माहिती मिळते आहे आणि या दहशतवाद्यांना AK-47 मधनं गोळीबार सुरू केलाय। उत्तर प्रदेशातील ठाकुरजंग परिसरातली हाजी कॉलनी आहे आणि तिथेच हा संशयित दहशतवादी लपलेला आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती, काय अपडेट्स? ज्ञानदा, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये हे एन्काउंटर सुरू आहे आणि हे एन्काउंटर जे आहे ते दोन गोष्टींमुळे जास्त गंभीर आहेत। एक तर उद्या उत्तर प्रदेश मधल्या 7व्या टप्प्याचं मतदान होते आणि त्याच्या आधी अशा पद्धतीने संशयित दहशतवादी सापडणं ही एक गंभीर गोष्ट आहे। आणि दुसरं म्हणजे ज्या लखनौ मध्ये आता हे एन्काउंटर सुरू आहे तिथं आज म्हणजे संशयित दहशतवादी सापडला आहे। तिथून अगदी 200 ते 250 किलोमीटरच्या अंतरावरती पंतप्रधानांचा 3 दिवस याच वाराणसीमध्ये मुक्काम होता आणि त्याच्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टींमुळे हे एन्काउंटर जास्त महत्वाचं ठरत आहे। आज सकाळी मध्य प्रदेशमध्ये एक रेल्वे दुर्घटना झाली होती, रेल्वे स्फोट घडवण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्या घटनेतला हा आरोपी आहे असं केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहिती कळते आहे। गेल्या 1 तासापासून या ठिकाणी चकमक सुरू आहे। पोलिसांनी सुरुवातीला या अतिरेक्याला शरण येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र त्यानं त्याच्याजवळ असलेल्या AK-47 प्रत्युत्तर पोलिसांना दिलं आणि त्याच्यानंतर हे एन्काउंटर सुरू झालेलं आहे। अजूनही ही चकमक सुरू आहे। त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न असेल असं लॉ अँड ऑर्डरचे जे डीजी आहेत लखनौचे त्यांनी सांगितलेलं आहे। प्रशांत, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।